अमरावतीत नीट सीबीएसई पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ NSUI कडनं विशाल मोर्चा काढण्यात आलाय. मात्र या मोर्चाची चर्चा पेपर घोटाळ्यापेक्षा सहभागींच्या अल्प उपस्थितीमुळे आणि वाहतूक कोंडींमुळेच अधिक रंगली आहे. ज्या विद्यार्थ्यांकरिता आंदोलन करण्यात आले त्यांच्याच उपस्थितीचा अभाव दिसून आला. मोर्चात विद्यार्थ्यांपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुमारे 300च्या आसपास सहभागी आणि त्यातही अवघे 10 ते 15 मशालधारी दिसल्याने हा खरोखरच विद्यार्थ्यांचा आक्रोश होता की केवळ राजकीय शक्ती प्रदर्शन, असा सवाल उपस्थित होत आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नीट आणि सीबीएसई पेपर घोटाळ्याच्या विरोधात अमरावतीत NSUIने मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. मागील अनेक दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी विद्यार्थ्यांची अपेक्षित गर्दी न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळी 5 वाजता मोर्चा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सहभागींची संख्या कमी असल्याने मोर्चा तब्बल 2 तास उशिरा म्हणजेच सायंकाळी 7च्या सुमारास सुरू झाल्याची चर्चा शहरभर रंगली. NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बलवंत वानखडे आणि प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. इरविन चौक ते जयस्तंभ चौक असा मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मोर्चा दरम्यान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र आंदोलनाच्या स्वरूपावर अनेक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. इरविन चौक हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग मानला जातो. त्यातच रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर आधीच ताण आहे. अशा परिस्थितीत मोर्चामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. जयस्तंभ चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कार्यालयातून घरी जाणारे कर्मचारी, रुग्णवाहिका आणि व्यावसायिक वाहनेही या कोंडीत अडकलेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलन केल्याचा दावा NSUI पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपेक्षा कार्यकर्त्यांची उपस्थिती अधिक असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. फक्त 1 किलोमीटरचा मोर्चा काढून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचणार का? आंदोलनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे होता की राजकीय प्रसिद्धी मिळवणे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की आंदोलन करणे हा लोकशाही हक्क असला तरी त्याकरिता शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सामान्य जनतेचे दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही, याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. सीबीएसई पेपर तपासणी घोटाळा प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मात्र या विषयाला राजकीय रंग दिल्यामुळे शहरातील जनआक्रोश अपेक्षित प्रमाणात रस्त्यावर उतरलेला दिसला नाही. याचे जिवंत उदाहरण काँग्रेसच्या मशाल मोर्चामध्ये पाहायला मिळालेत, जिथे अपेक्षेप्रमाणे जनसमर्थन दिसून आले नाही. तमाम कार्यकर्ता जो है सड़कों पे हैं, आंदोलन कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं. जिस तरीके से सीबीएसई के छात्रों के साथ अन्याय हुआ है, भाजपा की सरकार अभी तक जो है इन स्टूडेंट्स का संज्ञान लेने को तैयार नहीं है. धर्मेंद्र प्रधान पूरी तरीके से खामोश है. एक ही मांग है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए. नीट सीबीएसई पेपर घोटाळ्याविरोधातील आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याबरोबरच सामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि आंदोलनाची प्रभाविता यावरही आता चर्चा सुरू झाली आहे. या विद्यार्थ्यांचा खरा आक्रोश होता की राजकीय शक्ती प्रदर्शन, याचे उत्तर मात्र जनतेलाच द्यावे लागणार आहे.